नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मी परत घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी छान असा ब्लॉग। तर आजचा ब्लॉग असणार आहे महेश्वरचा। तर महेश्वर हे नाव किंवा महेश्वर हे शहराचं नाव शहर तुम्ही ऐकलंच असेल। अहिल्याबाई होळकर यांच्याविषयी ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस महेश्वर या शहराचा जिकर झाल्याशिवाय राहत नाही। ज्यावेळेस अहिल्याबाई होळकर यांचे सासरे आणि नवरा यांचे निधन झाले होते त्यावेळेस पूर्ण राजकारभाराचे काम अहिल्याबाई होळकर यांच्यावरच आलेले होते आणि त्यावेळेस त्यांनी इंदोरवरून महेश्वरला राजधानीत शिफ्ट केली होती। नंतर इथे हे महेश्वरचा किल्ला वगैरे याचं निर्माण केलेलं आहे आणि खूप मस्त असा किल्ला बनवलेला आहे आणि नर्मदा नदीचा घाट बनवलेला आहे आणि किल्ला खूप पाहण्यासारखा आहे। आता आम्ही ना गाडी पार्किंगमध्ये लावलेली आहे आणि नाश्ता वगैरे करून आम्ही किल्ल्याच्या पहिल्या दरवाजातून मध्ये चाललेलो आहोत। किल्ल्यावर चढताना तुम्हाला इथं 50-60 पायऱ्या दिसतील। तेवढ्या पायऱ्यावर चढून आपल्याला किल्ल्यामध्ये जायचं आहे। तुम्हाला वरचा दरवाजा तर मी सुरुवातीलाच दाखवला आहे, तुम्ही पाहिला असेलच। तर इथं आम्ही पहिल्या दरवाजामधून मध्ये घुसलेलो आहोत। ज्यावेळेस तुम्ही इथं वरी एंट्री करता त्यानंतर तुम्हाला एक छोटंसं गावमध्ये लागणार आहे किंवा वस्ती लागणार आहे। इथं आपण किल्ल्याकडे जाताना ना इथं या गावामध्ये खूप सारे असे कपड्याचे दुकान आहेत, म्हणजे साड्याचे दुकान आहेत आणि हे सर्व लोकलचेच साड्या वगैरे कपडे आहेत आणि पूर्ण भारतभरमध्ये फेमस आहेत। म्हणजेच इथलची महेश्वर साडी खूप फेमस आहे आणि इथं साड्यांचे कारखाने देखील आहेत। इथं महेश्वर साड्या बनवल्या जातात, विकल्या जातात आणि बाहेर पाठवल्या देखील जातात। तर खूप अशा छान इथं महेश्वर साड्या भेटतील तुम्हाला आणि मस्त असतात वापरण्यासाठीही आणि इथलची ही महेश्वर साडी खूप जास्त फेमस आहे आणि इथं बरेच सारे अशा तुम्हाला कपड्याचे दुकानं दिसतील। तर आता आम्ही चाललेलो आहोत किल्ल्याकडे। तर किल्ल्याच्या आम्ही जवळपास आलेलो आहोत। जिथं आपण गाडी पार्किंग करतो आणि मध्ये एंट्री करतो ना तिथून तुम्हाला कमीत कमी 1.5 किलोमीटरवर पुढं किल्ला आहे आणि तेवढ्या भागात इथं ही वस्ती किंवा गाव बनलेलं आहे। तर आता आम्ही किल्ल्याच्या जवळ पोहोचलेलो आहोत। तर आता आम्ही इथून किल्ल्यामध्ये एंट्री करणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता किल्ल्याचा एंट्री करताना जो दरवाजा वगैरे आहे तो तर तुम्ही पाहू शकता आणि डायरेक्ट इथूनच पलीकडे तुम्हाला ना नर्मदा दिसणार आहे। तर इथून पाहिलं तरी डायरेक्ट समोर तुम्हाला नर्मदा दिसते। तुम्ही पाहू शकता इथं आम्ही किल्ल्यामध्ये एंट्री केलेली आहे। तर इकडं वरती पाहिलं तर इथं ना अहिल्याबाई देवी यांचा वाडा बनवलेला आहे। म्हणजे त्यांनी कधीच मेहलमध्ये वगैरे राहिलं नाही, साधं सिंपल वाड्या टाईप त्यांचं घर बनवलेलं आहे लाकडाने आणि त्याच लाकडाच्या वाड्यामध्ये त्या राहत होत्या। तर हा आहे किल्ला। तर इथं किल्ल्यामध्ये या किल्ल्यावर ना खूप छान बारकाईने खूप मस्त असं काम केलेलं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही येताल ना त्यावेळेस तुम्ही इथं फक्त ह्या किल्ल्याच्या भिंती वगैरेच निळीत बसताना बराच वेळ इतकं मस्त आणि छान काम केलेले आहे ना याच्यावर खूप मस्त आणि खूप भारी वाटतं। पण आता सध्या आम्ही ना उन्हाळ्याच्या टायमात आलेलो आहोत आणि 10च वाजलेले होते सकाळचे। ज्यावेळेस मी इथं शूटिंग केली होती त्यावेळेस 10 वाजताच खूप जास्त ऊन लागत होतं। तर तसं तर आम्ही इथं फर्स्ट वेळेसच आलेलो नाही, तसं आम्ही 4-5 वेळेस येऊन गेलो। 4थी-5वी वेळ असेल आमची, कारण आम्ही इथून महेश्वरपासून थोडं खूप दूर नाही, जवळच राहतो। तर मला वाटतं ही 5वी वेळेसच आहे आमच्या यायची। बऱ्याच वेळेस इथे येऊन गेलेलो आहोत आम्ही, पण याच्या अगोदर कधीच मी शूटिंग वगैरे केलेली नव्हती आणि माझं चॅनल वगैरे नव्हतं। तर ह्यावेळेस मी छान अशी व्यवस्थित जशी होईल तशी शूटिंग करून घेतलेली आहे। तर इथं आम्ही आलेलो होतो महादेवाच्या मंदिरामध्ये। तर इथं 3 मंदिर बनवलेले आहेत, तर तुम्ही पाहू शकता। तर इथं आम्ही
मंदिरामध्ये तुम्ही पाहू शकता दर्शन वगैरे केले आणि तुम्हाला थोडासा मंदिराच्या आसपासचा भाग देखील दाखवल। तर इथं खूप जास्त उजेड होता, महादेव जिथं मूर्ती होती थोडासा अंधारच होता, तुम्हाला एवढं काही क्लिअर दिसलेलं नसेल। तर तुम्हाला दाखवते मी, तुम्ही पाहू शकता मंदिर बी कशा पद्धतीने बनवलेलं आहे, मंदिरावर काम कसं केलेलं आहे। खूप मस्त असं मंदिर बनवलेलं आहे। याच पद्धतीने 2-3 इथं मंदिरं बनवलेले आहेत आणखीन। तर तुम्ही पाहू शकता समोरासमोर देखील एक मंदिर आहे, या मंदिरातून समोर तुम्हाला दिसत असेल। तर आता आम्ही ना किल्ल्याच्या बाहेरच्या साईडला निघालेलो आहोत मंदिरातून। तर जाताना मी तुम्हाला दाखवते किल्ल्याच्या भिंती वगैरे तुम्ही पाहू शकता किती छान असं इथं या भिंतीवर काम केलेलं आहे, खूप मस्त। आणि इथं ना खूप साऱ्या पिक्चरची शूटिंग झालेली आहे, मूवीची शूटिंग झालेली आहे। दबंगमधले 2ही पार्टची शूटिंग इथं झालेली आहे। आणि तुम्ही ते गाणं ऐकलंच असेल की पहिले इश्क लढाऊ फिर चांद तारे लाऊंगा, विक्की कौशल आणि सारा अली खानचं, तर त्या मूवीची देखील शूटिंग इथंच झालेली आहे। तर आम्ही बाहेर चाललेलो आहोत नदीच्या साईडला म्हणजेच घाटावर। तर तुम्हाला इथं दरवाजे दाखवते। हे जे दरवाजे बनवलेले आहेत ना महलचे, हे सेम टू सेम असे आहेत जे शनिवार वाडाचा दरवाजा आहे तसाच। तर तुम्ही पाहू शकता 2-3 जागेवर हे दरवाजे लावलेले आहेत, ते असेच आहेत। तुम्ही पाहू शकता त्याची कलाकृती, ते शनिवार वाड्याचा दरवाजा आणखीन आहे तो असाच आहे आणि त्याच पद्धतीचे हे दरवाजे इथं बनवलेले आहेत। तर ना आता मी तुम्हाला जो किल्ला आहे ना तो बाहेरून दाखवते, नर्मदा नदीच्या किनाऱ्याहून। तर नर्मदा नदीचा खाली घाट बनलेला आहे आणि आता तुम्ही पाहू शकता बाहेरून किती छान किल्ला दिसत आहे। आणि अशा 2-3च मी मूवीचे नावं सांगितले आहेत, एवढ्याच नाही, खूप साऱ्या मूवीजची शूटिंग इथं झालेली आहे। यमला पगला दिवाना, अक्षय कुमारच्या पॅडमॅन मूवीची शूटिंग, खूप साऱ्या मूवीची शूटिंग इथं झालेली आहे आणि आणखीन बी खूप शूटिंग होत असतात। तर तुम्ही पाहू शकता किती छान असं हा किल्ला बनलेला आहे आणि तुम्ही त्याच्यावरचं काम पाहू शकता किती मस्त असं काम केलेलं आहे, खूप मस्त असं काम केलेलं आहे। आणि हे पाहू शकता मधलं दृश्य, इथं ना बऱ्याचदा ज्यावेळेस पिक्चरमध्ये बनारसची शूटिंग घ्यायची असते ना त्यावेळेस ती शूटिंग इथं खूप वेळेस घेतली जाते। तर तुम्ही पाहू शकता हा खाली घाट आणि घाटाच्या वरतून हे पूर्ण महलचा नजारा। आता मी तुम्हाला ना सर्व एक वेळेस दाखवते। तुम्ही खूप भारी असा ना, खूप मस्त आणि भारी असं हे महल म्हणजेच किल्ला बनवलेला आहे आणि नदीच्या किनाऱ्यावर आहे। तर तुम्ही पाहू शकता, तर याला पाहून तुम्हाला बऱ्याच मूवीची आठवण येऊ शकते आणि आठवण म्हणजे खूप साऱ्या मूवीची इथं शूटिंगच झालेली आहे। तर तुम्ही पाहू शकता किती मस्त असा हा किल्ला आहे आणि किती मस्त अशी ही लोकेशन आहे, खूप भारी। आणि ज्यावेळेस ना आलेलो होतो तर आम्ही इथं शूटिंगसाठी त्यावेळेस दुपारचे 12 किंवा 1 वाजलेलीच होती, 12-12:30 वाजलेले होते, त्यावेळेसचा हा नजारा आहे। आता ही शूटिंग वगैरे केली, आम्ही दर्शन वगैरे केलं आणि नंतर डायरेक्ट आम्ही गेलेलो होतो तिथं आंघोळ्या करायला। म्हणजेच डायरेक्ट 2-3 घंटे जी पाण्यात बसलो तर आम्ही परत उठलंच नाहीत, इतकं पाणी छान आहे नर्मदा नदीचं, एकदम बिलकुल घाण वगैरे नाही, नितळ पाणी, स्वच्छ पाणी, पांढरं शुभ्र पाणी तुम्ही पाहू शकता। आणि इतके मासे आहेत या पाण्यात, खूप सारे मासे आहेत, तुम्हाला दिसत असतील, पाहू शकता तुम्ही, खूप सारे मासे आहेत। आणि बऱ्याचदा इथं उन्हाळ्यामध्ये माणसं आंघोळ्या करण्यासाठीच येतात, बऱ्याचदा थोडं मंदिरात वगैरे किल्ला वगैरे फिरायचा आणि नंतर इथंच नर्मदामध्ये बसून जायचं। एक वेळेस तुम्ही मध्ये घुसला तर परत वरती निघायची इच्छाच होत नाही, खूप मस्त पाणी आहे आणि खूप मस्त भारी वाटतं इथं। तर आम्ही ना इथं खूप एन्जॉय केला आणि बऱ्याच वेळ आम्ही इथं पाण्यामध्येच होतो सर्वांनी, कमीत कमी आम्ही 2-3 घंटे इथं बसलेला असतो। एक वेळेस चांगलं 2-3 घंटे बसलो, 2 घंटे बसलो असतो, 2 घंटे मस्त आंघोळ वगैरे केली, पाण्यातून काही उठलोच नाहीत। आणि नंतर आम्ही परत आम्हाला ना
दुसरं एक मध्येच पाण्यामध्ये मंदिर आहे, त्याला ना तुम्हाला बोटीने जावं लागल. तर आता आम्ही ना खूप सारं थकलो होतो आंघोळ्या आणि पाण्यात खेळून खेळून, तर थकल्यासोबत भुका देखील लागल्या होत्या आणि मी मस्त असं स्वयंपाक घरूनच करून आणलेला होता टिफिनसोबत. तर सर्वांनी इथं आम्ही मस्त पाण्यात एन्जॉय केला, मुलांनी देखील केला. आणि नंतर आम्ही कपडे वगैरे सुकून घेतले, चेंज करून घेतले आणि नंतर आम्ही परत मंदिरामध्ये गेलो. वरती इथं ना आंघोळ्या करून परत महादेवाचे 3 मंदिरं बनलेले आहेत. तिथं एका मंदिरात आम्ही दर्शन करून आलेलो होतो, 2 मंदिर बाकी होते. नंतर आंघोळ्या केल्यानंतर आम्ही कपडे वगैरे चेंज केले आणि दर्शनाला मध्ये गेलो होतो. आणि दर्शन करून आल्यानंतर आम्ही चाललो होतो ते जेवण करण्यासाठी. तर आम्हाला जेवण ना इथं अलीकडून करायचे नव्हते, खूप ऊन होतं. नदीच्या पलीकडच्या साईडला एक छान असं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या तिथं आश्रम वगैरे आहे. तर तिथं जाऊन आम्हाला जेवण करायचे होते. तर आम्ही चाललो होतो बोटीकडे. तर बोटीकडे जाताना ही मी घाटावरची शूटिंग केलेली होती. खूप सारे उन्हाळ्यात माणसं येतात, जास्त तर आंघोळे करण्यासाठीच येतात. म्हणजे जसं तुम्ही एखाद्या वॉटर पार्कमध्ये जाता त्याच पद्धतीने इथे माणसं येतात आणि खूप एन्जॉय करतात. आणि एन्जॉय करण्यासारखी जागा आहे आणि खूप मस्त छान गोड स्वच्छ असं नर्मदाचं पाणी आहे. आणि आम्ही इथं गेलेलो होतो बोटमध्ये. बोटकड आणि बोटकर जाताना तुम्ही पाहू शकता सर्व घाटावर खूप सारे मंदिरं बनवलेले आहेत आणि मोठा घाट बनवलेला आहे. घाटावर तुम्ही पाहता तर सर्व खूप साऱ्या मंदिराचे निर्माण केलेले आहेत आणि बऱ्याच मंदिरामध्ये शिवलिंग स्थापित आहे. आणि ना तुम्ही नर्मदा नदीच्या घाटावर देखील बघताल तर घाटावर देखील खूप सारे शिवलिंग असे बनवलेले आहेत. तर इथं आमची बोट आली होती, आम्ही इथं बोटमध्ये बसलो होतो आणि बोटमध्ये बसून आम्ही चाललो होतो नदीच्या दुसऱ्या किनाऱ्याला. तर आता मी तुम्हाला पाण्यामधून घाटाचा नजारा दाखवत आहे. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीचा हा घाट दिसत आहे, किल्ला दिसत आहे. आणि वरती जे तुम्हाला व्हाईट दिसत आहे ना घर किंवा वाडा टाईप, तो अहिल्याबाईचा वाडा आहे जो लाकडाने पूर्ण बनवलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता किती मस्त असं हा घाटाचं निर्माण झालेलं आहे. आणि या घाटाला ना 250 वर्ष पूर्ण झालेलं आहे. तरीही तुम्ही पाहू शकता घाटाला म्हणजे किल्ला किती छान मस्त किल्ल्याचं निर्माण झालेलं आहे. आणि किल्ला घाट हे सर्व 250 वर्ष पुराणं आहे, 250 वर्ष याला झालेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता किती छान असं झांजामधून हा नजारा दिसत आहे. आणि बऱ्याच मूवीमध्ये तुम्ही हा नजारा पाहिलेलाच असेल. आणि बऱ्याच वेळेस बनारसची शूटिंग दाखवताना इथं ही शूटिंग घेतली जाते आणि बनारसची लोकेशन म्हणून आपल्याला मूवीमध्ये दाखवलं जातं. कारण हा जो किल्ला आहे तो खूप सुंदर आहे आणि शूटिंगच्या हिशोबाने तर खूप मस्त आहे. तर आता फायनली आम्ही नदीच्या साईडच्या किनाऱ्याला आलो होतो आणि इथं बोटमधून उतरलो होतो आणि मस्त एका झाडाखाली आम्ही इथं जेवायला बसलो होतो. मी स्वयंपाक घरूनच करून आणलेला होता, पुरी भाजी चटणी वरण वगैरे. आणि सोबत ना इथं नवमी सुरू आहे तर कन्या भोजन होतं आश्रमामध्ये. तर तिथं दाल भापले वगैरे केलेले होते, त्यांनी दाल भापले भी आम्हाला दिले होते. तर आमचं जेवण खूप मस्त झालं. जेवण वगैरे उरकून आम्ही परत बोटमध्ये आलोत आणि बोटीने आता आम्हाला इथं मध्येच पाण्याच्या मंदिर आहे, ते देखील महादेवाचंच मंदिर आहे. म्हणजे इथं बऱ्याच मंदिरात शिवलिंग स्थापन केलेलं आहे. तर तिथं आम्हाला मंदिरामध्ये जायचं होतं. तर आता आम्ही बोटीने त्या मंदिराकडे चाललेलो होतो. तर सगळ्यांनी खूप सारा बोटीमध्ये एन्जॉय तर केला, पण ऊन खूप होतं. पण पाण्यामध्ये होतो तर इतकं काय ऊन जाणवलं नाही. तर आम्ही नंतर इथं गेलो होतो मंदिराजवळ आणि मंदिराजवळ जाताना ना इथं पूर्ण पाण्यामध्येच एक शिवलिंग होतं. तुम्ही पाहू शकता दगडावर शिवलिंग बनलेलं आहे. म्हणजे ॲटोमॅटिक जसं काय त्याला काही असं बनवलेली मूर्ती वगैरे नाही, डायरेक्ट इथं तुम्हाला ते शिवलिंग दिसेल आणि ते नर्मदामध्येच आहे. आणि नंतर आम्ही मंदिराकडे गेलो होतो आणि मंदिराकडे जाऊन दर्शन वगैरे केले. आणि
काय झालं की शेवटच्या शूटिंगच्या वेळेला माझ्या मोबाईलची चार्जिंग संपली, तर मी मंदिरातली शूटिंग वगैरे काही घेऊ शकले नाही. आणि नंतर आम्ही दर्शन वगैरे करून परत घाटावर आलो. परत एक वेळेस आंघोळ्या केल्या आणि कपडे वगैरे चेंज करून परत आम्ही घरी आलो. तर येता येता आम्हाला 6 वाजले होते. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि असे जर नवीन ब्लॉग तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि अशाच काहीतरी वेगळे आणि नवीन ब्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. आणि माझ्या चॅनलला असा सपोर्ट राहू द्या. परत भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.